मंजिलें उन्हीं को मिलती हैं, मंजिलें उन्हीं को मिलती हैं जिनके सपनों में जान होती है, कि मंजिलें उन्हीं को मिलती हैं जिनके सपनों में जान होती है। अरे पंखों से कुछ नहीं होता, हौसलों से उड़ान होती है। नमस्कार दोस्तों, माझं नाव धनंजय प्रसाद आणि तुमचं स्वागत आहे कॉमर्स लेसन्समध्ये। तर मित्रांनो, आज आपण कॉमर्स लेसन्समध्ये बघणार आहोत तो म्हणजे 12वी कॉमर्स महाराष्ट्र बोर्ड। मित्रांनो, महाराष्ट्र बोर्ड कॉमर्समध्ये जसे की तुम्हाला माहिती असेल खूप सारे सब्जेक्ट आहेत, जसे अकाउंट्स, ओसीएम, इकॉनॉमिक्स, मराठी, एसपी, बरोबर ना मित्रांनो। इथे तुम्हाला 12वीला खूप सारे सब्जेक्ट बघायला मिळतात। त्यामध्ये एक महत्त्वपूर्ण सब्जेक्ट जो आहे तो म्हणजे तुमचा अकाउंट्स। आणि मित्रांनो, अकाउंट्स पेपर 80 मार्क्सचा आहे। हे मागच्या व्हिडिओजमध्ये आपण डिटेलमध्ये डिस्कस केलेलं आहे। आणि डिटेलमध्ये डिस्कस करता असताना तुम्हाला मी त्याच्यामध्ये समजावलं की कोणत्या प्रकारे तुम्ही 12वीचा अकाउंट्सचा सब्जेक्ट प्रिपेअर करायला पाहिजे। कारण की जेव्हा तुम्ही अकाउंट्सला हात लावता मित्रांनो, तेव्हा तुम्हाला ती गोष्ट ज्ञानात असायला पाहिजे की जेव्हा तुम्ही पेपर देणार आहात बोर्डाचा तो तुमचा 80 मार्काचा असणार आहे। त्याच्यामध्ये मी तुम्हाला समजावलं की 80 मार्क्स अकाउंट्सचा जो आहे तो कोणत्या प्रकारे डिस्ट्रीब्यूट आहे, जसा की एमसीक्यूला 20 मार्क्स, एनपीओला 12 मार्क, तुमच्या फायनल अकाउंट्सला 12 मार्क, अशा प्रकारे प्रत्येक क्वेश्चन पेपरची तुम्हाला त्याच्यामध्ये डिटेलमध्ये माहिती सांगितली गेली। त्यानंतर मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत पार्टनरशिप फायनल अकाउंट। मित्रांनो, आज आपण बघणार आहोत पार्टनरशिप फायनल अकाउंट्सचा लेक्चर नंबर 1। आज आपण इथे पार्टनरशिप फायनल अकाउंट्स स्टार्ट करतो मित्रांनो। तर मागच्या लेक्चरमध्ये मी तुम्हाला गोल्डन रूल्स ऑफ अकाउंटिंग शिकवलं होतं, सांगितलं होतं, डिस्कस केलं होतं की व्हॉट इज अ गोल्डन रूल्स ऑफ द अकाउंट्स। सो माय डियर फ्रेंड्स, you already know what are the golden rules, means you already know what are the types of accounts. There is 3 types of accounts like personal, real and nominal. And my dear friends, if you are know the personal account rules, real accounts rules and nominal accounts rules, means what are the rules of nominal accounts? Debit all expenses and losses and credit all income and gains. So first basic rule of partnership final account means की पार्टनरशिप फायनल अकाउंट जो आहे तो कोणता रूल फॉलो करतोय पर्सनल, रियल, नॉमिनल मधून। तर मित्रांनो, पार्टनरशिप फायनल अकाउंट हा नॉमिनल रूल फॉलो करत आहे। मीन्स पार्टनरशिप फायनल अकाउंट फॉलोज नॉमिनल रूल्स, मीन्स डेबिट ऑल एक्सपेन्सेस अँड लॉसेस अँड क्रेडिट ऑल इन्कम अँड गेन्स। म्हणजे जे पण अकाउंट्स तुम्ही बनवाल त्यांच्या डेबिटला सगळे एक्सपेंडिचर अँड लॉसेस लिहिणार आहात आणि क्रेडिटला जो काही तुम्ही आयटम्स लिहिणार आहात ते सगळे तुमचे इन्कमचे असतील, नाहीतर ते तुमचे गेन्स असतील मित्रांनो। म्हणजे पार्टनरशिप फायनल अकाउंट हा कोणता रूल फॉलो करतोय, तर नॉमिनल रूल फॉलो करतोय। तर मित्रांनो, हे सगळं आपण बेसिक बघितलेलं आहे लेक्चर नंबर 1 मध्ये अकाउंट्सच्या। तर मित्रांनो, आता आपण बघूया की पार्टनरशिप फायनल अकाउंट जेव्हा तुम्ही सॉल्व्ह करता तेव्हा तुम्हाला नक्की ॲक्च्युअलमध्ये काय करायला पडतं मित्रांनो। तर तुम्हाला इथे करायला पडतो तो म्हणजे व्हेन यू अटेम्प्ट the question ना, then you have to prepare 3 accounts. तुम्हाला किती अकाउंट्स बनवायचे आहेत मित्रांनो? 3 अकाउंट्स बनवायचे आहेत। म्हणजेच फर्स्ट इज युअर ट्रेडिंग अकाउंट, नेक्स्ट बनवायचे तुम्हाला P&L अकाउंट, नेक्स्ट बनवायचे तुम्हाला पार्टनर्स कॅपिटल अकाउंट, and after that you have to prepare balance sheet of the firm. तुम्हाला नेक्स्ट मित्रांनो काय बनवायचं आहे? बॅलन्स शीट ऑफ द फर्म। मग आपण मित्रांनो बघूया ट्रेडिंग अकाउंट कसा प्रिपेअर होणार आहे, P&L अकाउंट कसा प्रिपेअर होणार आहे, पार्टनर्स कॅपिटलला कोणकोणते आयटम्स येतील आणि बॅलन्स शीटचे आयटम्स कोणकोणते असतील।
मित्रांनो, पार्टनरशिप फायनल अकाउंट्स एवढं समजा की जेव्हा तुम्ही हा व्हिडिओ लेक्चर पूर्णतः नीट बघाल तेव्हा तुम्हाला सगळे बेसिक्स आज या व्हिडिओमध्ये क्लिअर होतील. तर मित्रांनो, आपण बघितलं की आपल्याला क्वेश्चन जेव्हा अटेम्प्ट करायचे तेव्हा आपल्याला काही अकाउंट्स बनवायचे आहेत, ट्रेडिंग, P&L, पार्टनर्स कॅपिटल आणि बॅलन्स शीट. तर मित्रांनो, पुढे तुम्हाला माहिती होईल की जेव्हा आपण सम्स सोडू ना तेव्हा आपण ट्रेडिंग अकाउंट आणि P&L अकाउंट हा कंबाईन प्रिपेअर करणार आहोत. बट इथे आपण बेसिक्समध्ये बघताना ते डिटेलमध्ये सेपरेट बघणार आहोत. ओके मित्रांनो, तर चला बेसिक्स बघूया ट्रेडिंग अकाउंटचे. तर मित्रांनो, हे तुम्हाला मी पहिले समजवलं होतं. पार्टनर्स फायनल अकाउंट्समध्ये पहिलं बेसिक तुम्हाला यायला पाहिजे 3 रूल्स ऑफ अकाउंट्स, पर्सनल, रिअल अँड नॉमिनल. तर तुम्हाला मित्रांनो जसं की मी सांगितलं की पार्टनरशिप फायनल अकाउंट जो आहे तो नॉमिनल रूल फॉलो करतोय मित्रांनो. आता आपण बघूया फॉर्मॅट्स काय काय असतील. तर फर्स्ट फॉर्मॅट आपण बघतोय ट्रेडिंग अकाउंटचा. तर मित्रांनो, ट्रेडिंग अकाउंटमध्ये तुम्हाला काय काय बनवायचं आहे, पर्टिक्युलर्स अमाउंट. फर्स्ट कॉलम इज युअर इनर कॉलम आणि दुसरा कॉलम जो आहे तुमचा कशाला असतो, आउटरचा. फर्स्ट इज इनर, सेकंड इज आउटर. ओके. तर फर्स्ट आयटम इथे लिहायचा ओपनिंग स्टॉक. मित्रांनो, फर्स्ट आयटम काय लिहायचा तुमचा, ओपनिंग स्टॉक. व्हॉट इज ओपनिंग स्टॉक? जर विचार करा मी कुठला बिझनेस करतोय आणि मी बिझनेस स्टार्ट केला 2019 मध्ये, राईट. 2019-20चा माझा इयर होता, फायनान्शियल इयर होता जेव्हा मी बिझनेस स्टार्ट केला. नंतर मित्रांनो मी माझा बिझनेस चालवला. सपोज मी माझा क्लोथिंगचा बिझनेस होता, क्लोथ्स विकत होतो आणि क्लोथ्स विकता जेव्हा तुम्हाला सर्वांना माहिती 31 मार्च आपला लास्ट डेट असतो. 31 मार्चला झाला असा की 2020च्या 31 मार्चला माझ्याकडे काही माल उरला. लाईक माझ्याकडे ₹2 लाखचे आयटम्स तसेच राहिले. ओके, 2 लाखचे आयटम्स माझ्याकडे जेव्हा तसेच राहिले, आता मी काय करणार आहे, नेक्स्ट इयरला तो कॅरी करून घेऊन जाणार आहे. जेव्हा मी नेक्स्ट इयरला तो 2 लाखचे आयटम्स माझे घेऊन जातो तेव्हा तो माझा यावर्षीचा तर क्लोजिंग असतो. बट मी जो की नेक्स्ट इयरला सेंड करतोय तर माझा पुढच्या वर्षीचा तो काय असेल मित्रांनो, ओपनिंग स्टॉक. ठीक आहे. तर ओपनिंग स्टॉक तुमचा गेल्या वर्षीचा राहिलेला माल असतो आणि या वर्षीचा तुमचा फॉरवर्ड होऊन आलेला स्टॉक असतो. ओके. देन आफ्टर दॅट आपण लिहू पर्चेसेस मधून मित्रांनो मायनस केले जातात परचेस रिटर्न अँड रिटर्न आउटवर्ड. काय होतं मित्रांनो, परचेस रिटर्न ऑब्लिक रिटर्न आउटवर्ड, म्हणजे या दोघींचा अर्थ सेम असतो. मग त्याच्यातून जो मायनस होईल त्याच्यामध्ये प्लस केले जातात अनरेकॉर्डेड परचेसेस. काय प्लस केले जातात, अनरेकॉर्डेड परचेसेस. आफ्टर दॅट तुम्ही इथे ट्रीटमेंट करणार आणि आउटर कॉलमला अमाऊंट लिहून द्यायची. नंतर मित्रांनो आपण लिहिणार आहोत कॅरेज इनवर्ड. आफ्टर दॅट फ्रेट चार्जेस, डॉक चार्जेस, कस्टम ड्युटी, वेजेस प्रोडक्टिव्ह. मित्रांनो इथे स्टार मार्क करून घ्या. म्हणजेच वेजेस प्रोडक्टिव्ह वाले ट्रेडिंगच्या डेबिटला, पुन्हा एकदा रिपीट करतोय, वेजेस प्रोडक्टिव्ह डेबिटला ट्रेडिंगच्या आणि वेजेस अनप्रोडक्टिव्ह P&Lच्या डेबिटला. काय बोललो मी, वेजेस प्रोडक्टिव्ह ट्रेडिंगच्या डेबिटला आणि वेजेस अनप्रोडक्टिव्ह P&Lच्या डेबिटला. गुड. नेक्स्ट मॅन्युफॅक्चरिंग वेजेस अँड सॅलरीज, इम्पोर्ट ड्युटीज. आफ्टर दॅट कोल, गॅस, वॉटर, टू रॉयल्टी, प्रिंटिंग, प्रायमरी पॅकिंग चार्जेस. नंतर मित्रांनो येईल तुमचा फॅक्टरी इन्शुरन्स, फॅक्टरी रेंट, फॅक्टरी मॅनेजर सॅलरी, टू वर्क सॅलरी. त्यानंतर येईल तुमचा मित्रांनो ट्रेड एक्सपेन्सेस. याला पण स्टार मार्क करून घ्या. ट्रेड एक्सपेन्सेस तेव्हाच इथे लिहायचे जेव्हा तुमच्याकडे सन्ड्री, जनरल और मिसलेनियस एक्सपेन्सेस गिवन असतील. काय बोललो मी, ट्रेड एक्सपेन्सेस कधी येतील मित्रांनो, जेव्हा सन्ड्री, जनरल एक्सपेन्सेस, मिसलेनियस एक्सपेन्सेस या तिघांपैकी कुठला तरी एक जेव्हा गिवन असेल सम मध्ये, तुमच्या ट्रायल बॅलन्समध्ये, म्हणजेच जेव्हा गिवन असेल तेव्हा ट्रेड एक्सपेन्सेस तुम्ही ट्रेडिंगच्या डेबिटला लिहाल. अदरवाईज गप उचलायचा आणि त्याला P&Lच्या डेबिटला लिहून टाकायचा. ओके, क्लिअर. आफ्टर दॅट बस एवढेच आहेत ट्रेडिंगचे आयटम. नंतर बघा ट्रेडिंगच्या क्रेडिट साईडला काय काय येतो. फर्स्ट इज युअर सेल्समधून मायनस होणार सेल्स रिटर्न आणि रिटर्न आउटवर्ड. कोणता मायनस होणार, सेल्स रिटर्न, किंवा त्यालाच एक दुसरा नाव पण आहे रिटर्न आउटवर्ड. आफ्टर दॅट त्याच्यामध्ये प्लस होणार अनरेकॉर्डेड सेल्स. असे सेल्स
जे की झालेत बट अजून फर्मला माहिती नाही आहेत, नंतर माहिती झाले म्हणून फर्म काय करते अनरेकॉर्डेड सेल्स म्हणून रेकॉर्ड करते. आफ्टर दॅट बाय गुड्स लॉस बाय फायर, गुड्स थेफ्ट, गुड्स डिस्ट्रीब्युटेड ॲज फ्री सॅम्पल, गुड्स लॉस ऑन ॲक्सिडेंट, गुड्स विथड्रॉन बाय पार्टनर्स पर्सनल यूज आणि नंतर बाय क्लोजिंग स्टॉक. मित्रांनो एक तुम्हाला छोटीशी ट्रिक देतो की जेव्हा तुम्ही फॉर्मॅट ट्रेडिंग अकाउंटचं लक्षात ठेवता ना, तेव्हा सगळ्यात मस्त ट्रिक आहे की P&Lचा ट्रेडिंगचा जो डेबिट आहे ना मित्रांनो, तिथे लक्षात ठेवायचा डेबिटला फक्त आणि फक्त काय येतात तुमचे फॅक्टरी रिलेटेड एक्सपेन्सेस. काय लक्षात ठेवायचं, फक्त फॅक्टरी रिलेटेड एक्सपेन्सेस लक्षात ठेवायचे. जे तुम्हाला दिसतोय ना हाही गोष्ट फॅक्टरीमध्ये खर्च होण्यासारखे गप उचलायचं आणि ट्रेडिंगच्या डेबिटला लिहायचं. काय बोललो मी, फॅक्टरीच्या एक्सपेन्स आहे तर ट्रेडिंगच्या डेबिटला लिहायचा. बघा ना तुम्ही, कॅरेज इनवर्ड, माल आणण्याचा खर्च, फ्रेट चार्जेस, डॉक चार्जेस, कस्टम ड्युटी, वेजेस, मॅन्युफॅक्चरिंग एक्सपेन्सेस, वेजेस, सॅलरी, इम्पोर्ट ड्युटी, कोल गॅस, रॉयल्टी, प्रायमरी पॅकिंग चार्जेस, फॅक्टरी लाइटिंग, फॅक्टरी इन्शुरन्स, म्हणजे सगळं फॅक्टरीचा उचलायचं कुठे लिहायचा ट्रेडिंगच्या डेबिटला. नंतर मित्रांनो आपण काय करणार आहोत, आता ट्रेडिंगचा क्रेडिट. ट्रेडिंगच्या क्रेडिटला तुम्ही जेव्हा सेल्स लिहिता, सेल्सचे ट्रीटमेंट क्लिअर होते, तेव्हा बघा इथे काय दिसतोय तुम्हाला, सगळा गुड्स दिसतोय. काय दिसतोय आपल्याला, गुड्स. तर मित्रांनो इथे पण ट्रिक आहे की जेव्हा पण तुम्ही गुड्स शब्द बघाल, काय बघाल, गुड्स शब्द बघाल, तेव्हा डायरेक्ट उचलायचा आणि त्याला कुठे लिहायचा, ट्रेडिंगच्या क्रेडिटला. ट्रेडिंगच्या क्रेडिटला गुड्स शब्द दिसला की ट्रेडिंगच्या क्रेडिटला लिहून टाकायचा. ओके, छोटीशी ट्रिक आहे. बट मित्रांनो हे सगळे तुम्हाला कुठे भेटतील, तर पायाखाली रेंगताना दिसतील. व्हॉट इज मीन बाय पायाखाली रेंगताना दिसतील, तर टेबलच्या खाली, म्हणजेच तुमच्या ॲडजस्टमेंटमध्ये. ओके, टेबलमध्ये कुठे त्यांना जागा नसते, पायाखाली ठेवलेले असतात नेहमी ते. तर जेव्हा पण तुम्ही गुड शब्द ऐकाल किंवा बघाल, ट्रेडिंगच्या क्रेडिटला लिहून टाकायचं. ठीक आहे, अशा प्रकारे तुमचा ट्रेडिंग अकाउंट आहे मित्रांनो. सेकंड अकाउंट आपण बघतोय तो म्हणजे P&L ॲडजस्टमेंट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. ठीक आहे, सेकंड आपण काय बघतोय, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. तर प्रॉफिट अँड लॉस अकाउंटचा छोटासा ट्रिक देतोय तुम्हाला. डेबिटला काय उचलायचा, सगळा ऑफिसचा सामान. डेबिटला काय लिहायचा, सगळा ऑफिस. जो पण तुम्हाला खर्च असा वाटेल की तो ऑफिसमध्ये होऊ शकतो किंवा झालाय, काय बोललो मी, जो पण शब्द तुम्हाला वाटतो डेबिट म्हणजे खर्च, जो डेबिटचा आयटम आहे तो ऑफिसमध्येच असू शकतो किंवा ऑफिसमध्येच होईल, तो उचलायचा P&Lच्या ॲडजस्टमेंटला लिहायचा. ठीक आहे, लॉजिक लावायचं, कारण की रट्टा मारायला तर तुम्हाला खूप साऱ्या गोष्टी रट्टा मारण्यासारख्या आहेत. लॉजिक लावलं तर क्लिअर होतील, एक नाही मग हजारो गोष्टी आल्या तरी तुम्हाला समजेल. बट तुम्ही रट्टा मारला तर लिमिटेड कलेक्शन होईल तुमच्याकडे. मित्रांनो बघा, ऑफिसचं सामान म्हणजे काय, सॅलरी अँड वेजेस. आता इथे लक्षात ठेवायचं, वेजेस पहिला आला तर ट्रेडिंगच्या डेबिटला आणि सॅलरी पहिला आला तर P&Lला. ओके, राहील लक्षात. ट्रेडिंग आणि वेजेस अँड सॅलरी आला तर ट्रेडिंगला आणि सॅलरी अँड वेजेस आला तर P&Lला. ओके, वेजेस ट्रेडिंग आणि सॅलरी P&L. आफ्टर दॅट अनप्रोडक्टिव्ह वेजेस, जो की तुम्हाला स्टार मार्क करायला लावला होता बघा मी. म्हणजेच वेजेस प्रोडक्टिव्ह असले तर ट्रेडिंगच्या डेबिटला आणि अनप्रोडक्टिव्ह असले तर P&Lच्या डेबिटला. ठीक आहे, आफ्टर दॅट बघा ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस, ॲडव्हर्टाइजमेंट, इन्शुरन्स, कमिशन पेड, प्रिंटिंग अँड स्टेशनरी, म्हणजे तुमचा छोटा मोठा झालेला खर्च पेन पेन्सिलवरती किंवा कागदांवरती. नंतर आहे पोस्टेजचा बघा, पोस्टेज अँड टेलिग्राम, रेंट आला तुम्ही भरताय, रेंट रेट अँड टॅक्सेस भरताय, इंटरेस्ट पे करताय, बँक चार्जेस भरताय बँकेला, कॅरेज आउटवर्ड, इनवर्ड ट्रेडिंगला, आउटवर्ड P&Lच्या डेबिटला. काय बोललो मी, कॅरेज इनवर्ड ट्रेडिंगच्या डेबिटला आणि कॅरेज आउटवर्ड P&Lच्या डेबिटला. आफ्टर दॅट पॅकिंग चार्जेस, कुली चार्जेस, कन्व्हेयन्स, एक्सपोर्ट ड्युटी. बरोबर मित्रांनो. नंतर बघा मिसलेनियस एक्सपेन्सेस, जनरल एक्सपेन्सेस, लीगल चार्जेस, सन्ट्री एक्सपेन्सेस, डिस्काउंट अलाउड, इलेक्ट्रिसिटी चार्जेस, वेअर हाऊस रेंट. बरोबर ना. ऑफिस एक्सपेन्सेस, डेप्रिसिएशन ऑन असेट, टेलिफोन चार्जेस, इंटरेस्ट ऑन लोन गिवन. बरोबर. तुम्ही बघता इथे सगळे तुमच्याकडे कोणते एक्सपेन्सेस होत आहेत तर ऑफिसमध्येच होऊ शकतात ते. ठीक आहे. इंटरेस्ट ऑन कॅपिटल, तर इंटरेस्ट ऑन कॅपिटल हा पण तुमचा P&Lच्या डेबिटला लिहायचा. फर्स्ट इफेक्ट देऊन यायचा तुम्ही कॅपिटलच्या क्रेडिटला आणि सेकंड इफेक्ट द्यायचा P&Lच्या डेबिटला. ठीक आहे. आफ्टर दॅट कमिशन टू पार्टनर, सॅलरी टू पार्टनर, प्रोव्हिडंट फंड कॉन्ट्रीब्युशन, याला पण तुम्ही स्टार मार्क करून ठेवू शकताय.
नंतर रिपेअर्सचा, मेंटेनन्स एक्सपेन्सेस, डिस्काउंट ऑन डेटर्स, इंटरेस्ट ऑन बँक लोन, ट्रेड एक्सपेन्सेस जो की इथे पण मार्क करायचं आहे. आता बघा इफ सन्ड्री जनरल मिसलेनियस नॉट गिवन, ट्रेडिंगला काय होता गिवन, का बोललो मी जर सन्ड्री मिसलेनियस जनरल एक्सपेन्सेस गिवन असतील तर ट्रेडिंगच्या डेबिटला लिहायचा ट्रेड एक्सपेन्सेस, आणि जर दिलेले नसतील तर P&Lच्या डेबिटला लिहायचा. ओके. नंतर लॉस झाला कुठला सेल असेट केलात तर, कुठला असेट विकलात तर, इंटरेस्ट ऑन पार्टनर्स लोनवरती. ओके. नंतर हा पॅडेटचा फॉर्मॅट आहे तो तुम्ही पाठ करायचा आहे. ओके. आपण पुढे पाठ करूच तो. नंतर तुमचा डिस्काउंट ऑन डेटर्स. ओके. एवढं सगळं झालंय की मित्रांनो बघताय तुम्ही सगळा तुमचा ऑफिसचाच आयटम आहे जो तुम्ही P&Lच्या डेबिटला लिहिताय. नंतर P&Lचा क्रेडिट साईड बघूया. तर P&Lच्या क्रेडिट साईडला पहिला येतो ग्रॉस प्रॉफिट ब्रॉडडाऊन जो तुम्ही तिकडून उत्तरकडून आणाल. ओके. त्यानंतर ज्याच्या शब्दासमोर रिसिव्ड लागला ना, काय बोललो मी, ज्याच्या समोर काय लागला तुमचा रिसिव्ड लागला, इन्कम लागला. ओके. किंवा तुमचा काही डिव्हिडंड असेल तो सगळा उचलायचा आणि गप कुठे लिहायचा P&Lच्या क्रेडिटला. ही झाली ट्रिक. आता बघूया काय काय येतोय. बघा रेंट रिसिव्ड, कमिशन रिसिव्ड, डिस्काउंट रिसिव्ड, इंटरेस्ट रिसिव्ड. बरोबर. इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग्स याला स्टार मार्क करून ठेवू शकताय. त्यानंतर P&L सेल ऑफ असेट म्हणजे प्रॉफिट जेव्हा तुमचा होतो, लॉस झाला P&Lच्या डेबिटला, प्रॉफिट झाला तर P&Lच्या क्रेडिटला. म्हणजे तुम्हाला सांगितलं ना मित्रांनो, हा नॉमिनल रूल फॉलो करतो पार्टनरशिप फायनल अकाउंट किंवा कोणताही फायनल अकाउंट. म्हणजेच क्रेडिटला सगळे आयटम्स कोणते येतील तुमचे इन्कमवाले येतील. म्हणजे जेव्हा पण तुमचा इन्कम होईल किंवा गेन होईल सगळा का सगळा तुमचा इथे लिहायचा. नंतर डिस्काउंट ऑन क्रेडिटर्स होतो. ओके. हा तुम्ही नाही केलात मित्रांनो तरी चालेल. ओके. ठीक आहे. तर एवढा सगळा तुमचा P&Lचा फॉर्मॅट आहे. नेक्स्ट आपण थर्ड फॉर्मॅट बघतोय पार्टनर्स कॅपिटल अकाउंट किंवा यालाच तुम्ही प्रेमाने म्हणता काय पार्टनर्स करंट अकाउंट. पार्टनर्स कॅपिटल अकाउंट किंवा आपण काय म्हणतो पार्टनर्स करंट अकाउंट. कॅपिटल आणि करंट अकाउंट कधी येतो तर जेव्हा करंटचे आयटम्स दिलेले नसतील ना तेव्हा कॅपिटल लिहायचा, आणि जेव्हा कॅपिटल आणि करंट दोन्ही असेल तर कॅपिटल गप उचलायचा आणि कुठे लिहायचा कॉपी पेस्ट करायचा लायबिलिटीला. बघा इथे कुठे लिहायचा गप उचलायचा आणि कॅपिटल लायबिलिटी लिहून टाकायचा, आणि कॅपिटल न बनवता आता काय बनवायचं आपण करंट अकाउंट. ओके. जेव्हा दोन्ही असतील तर. पण 99 केसमध्ये तुम्हाला असा नसतो की 99 केसमध्ये तुम्हाला जास्त करून कॅपिटल अकाउंटच दिला गेलेला असतो. ठीक आहे. पहिला बघूया टू बॅलन्स ब्रॉडडाऊन. जर डेबिटला बॅलन्स असेल तर डेबिटला लिहा, जर क्रेडिटला असेल कॅपिटल तर बाय बॅलन्स ब्रॉडडाऊन करा, आणि डेबिटला असेल तर टू बॅलन्स ब्रॉडडाऊन करा. ठीक आहे. नंतर डेबिटला काय काय येतं तर ड्रॉइंग्स येतात, कॅशवाले पण आणि गुड्सवाले पण. ड्रॉइंग्स कसले येतात कॅशवाले पण आणि गुड्सवाले पण. नेक्स्ट येतो टू इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग्स, म्हणजे जिथं ड्रॉइंग तिथे त्याचा इंटरेस्ट, जिथं ड्रॉइंग्स तिथे त्याचा इंटरेस्ट. ड्रॉइंग कुठे बसलाय डेबिटला बसलाय, मग त्याचा इंटरेस्ट कुठे बसेल तो पण तुमचा डेबिटलाच जाणार. आफ्टर दॅट मित्रांनो P&L अकाउंट येईल तुमचा. जर प्रॉफिट अँड लॉस तुम्ही लॉस काढून आणलाय तिकडे तर तो तुम्ही कुठे आणणार आहात डेबिटला. ठीक आहे. आफ्टर दॅट बट आपण क्रेडिट साईड बघतोय. तर क्रेडिट साईडमध्ये बघा तुमचा क्रेडिटचा अमाऊंट बाय बॅलन्स कॅरी डाऊन ब्रॉड डाऊन होतो. त्यानंतर तुम्ही इंटरेस्ट ऑन कॅपिटल लिहाल. का, कारण की कॅपिटल जर इथे आलाय तुमचा, बरोबर ना, कॅपिटल इथे आलाय तर त्याचा इंटरेस्ट पण इथेच येईल. नंतर सॅलरी दिली तर क्रेडिटला, बाय कमिशन टू पार्टनर क्रेडिटला, आणि P&Lचा जर तुम्ही प्रॉफिट काढून आन्सर आणलात, NP जर तुमचा प्रॉफिट असेल तर तो तो कॅपिटलच्या क्रेडिटला येतो. ओके. त्यानंतर तुम्ही काहीतरी टोटल कराल आणि बॅलन्सेस काढाल. जर तुमचा इथे टू बॅलन्स कॅरेट डाऊन येतो कमी पडलेला अमाऊंट तर तुम्ही लायबिलिटीला सेंड करायचा, कारण की खाली तुमची लायबिलिटी असते. आणि जर का तुमचा बाय बॅलन्स कॅरेट डाऊन आला तर तो तुम्ही कुठे सेंड करायचा असेटला. म्हणजे ज्याच्या खाली जो अकाउंट असेल त्याला तो देऊन टाकायचा. डेबिटला आला तर लायबिलिटी, क्रेडिटला आला तर असेटला. ज्याच्या खाली जो बसलाय त्याला द्यायचा. बघा ज्याच्या खाली लायबिलिटी बसल्याने लायबिलिटीला देऊन टाकायचा. ओके मित्रांनो, पुढे जाऊया. आपण बॅलन्स शीटचा फॉर्मॅट बघतोय. तर लायबिलिटीज म्हणजे एवढं लक्षात ठेवा, जबाबदारी. लायबिलिटी म्हणजे जबाबदारी, म्हणजे असे पैसे जे मी लोकांकडून घेतलेत आणि लोकांना मला द्यायचे आहेत, जे पैसे मला लोकांना पे करायचे आहेत. जसा की क्रेडिटर्स, बरोबर, ज्यांच्याकडून मी उधार घेतलाय. नंतर आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस, जे मला एक्सपेन्सेस बाकी आहेत पे करायचे आहेत. बँक ओव्हरड्राफ्ट, बँक लोन, लोन टेकन, रिझर्व्ह फंड, एनी टाईप ऑफ रिझर्व्ह, एनी टाईप ऑफ फंड
तुमचा कुठे जाईल मित्रांनो, लायबिलिटीला. ओके, कारण की ते सगळे फंड काय असतात, आपले लायबिलिटीज क्रिएट झालेले असतात. त्यानंतर इन्कम रिसिव्ड इन ॲडव्हान्स, म्हणजे त्याला प्री रिसिव्ड इन्कम पण बोलतात. ठीक आहे, अदर लोन्स, बिल्स पेबल, ट्रेड पेबल. ओके मित्रांनो, हे सगळे तुमचे कुठे जातील, लायबिलिटीजला. असेटला कोणत्या जातील, तर असेटला मित्रांनो तुमचा गुडविल, पेटेंट, कॉपीराइट, ट्रेडमार्क, हे चारही इनटँजिबल असेट आहेत. इंटँजिबल असेट्स म्हणजे अशा गोष्टी ज्यांना तुम्ही हात लावू शकत नाही पण त्या असतात. लाईक गुडविल. गुडविल मीन्स ब्रँड व्हॅल्यू मित्रांनो. जसा की विचार कर ना, माझ्याकडे सपोज माझा हा फोन आहे, बरोबर ना. या फोनची प्राइस किती आहे मित्रांनो, तर माझ्या एका फोनची प्राइस आहे, सपोज माझा फोन हा 12,000 वाला फोन आहे. ओके, माझ्या फोनमध्ये कॅमेराज नाही आहे का, माझ्या फोनमध्ये स्क्रीन नाही आहे का, माझ्या फोनमध्ये यूट्यूब नाही चालत आहे का, तर माझ्या फोनमध्ये सगळ्या त्या फीचर्स अवेलेबल आहेत जो ॲपलच्या फोनमध्ये अवेलेबल आहेत. ज्या कोणत्या फोनमध्ये आहेत, आईच्या फोनमध्ये आहेत, बरोबर ना. म्हणजे ज्या गोष्टी आयफोनमध्ये अवेलेबल आहे ते माझ्या साध्या फोनमध्ये पण अवेलेबल आहेत. बट माझा साधा फोन 12,000ला येतोय आणि आईचा फोन कितीला येतोय, 1,00,000 ते 1,50,000. मग विचार करा तो एवढा काय प्रोव्हाइड करतोय जो माझा फोन प्रोव्हाइड करू शकत नाही, तर काहीच नाही, त्याच्या पाठीमागे ना अर्धा खाल्लेला सफरचंद असतं. काय असतं मित्रांनो, अर्धा खाल्लेला सफरचंद. त्या अर्ध्या खाल्लेल्या सफरचंदाची किंमत किती असते, 1,50,000. अजून काहीच नाही. बाकी सगळ्या गोष्टी तुम्ही करू शकताय ज्या माझ्या फोनमधून करू शकताय. कॉल करू शकताय, व्हिडिओज बघू शकताय, गाणे ऐकू शकताय, बरोबर. आणि 1,50,000च्या फोनमध्ये पण सुद्धा तुम्ही तो करू शकताय, बरोबर ना. बट बोलताना काय बोलाल, माझ्याकडे काय आहे, आईचा फोन आहे. आणि मी काय बोलू शकतो, माझ्याकडे आईचा फोन नाही. नेक्स्ट बघा, मशिनरी आहे. म्हणजे जर थोडक्यात बोलायला गेलो तो असेट म्हणजे सगळी काय असणार आहे, माझी संपत्ती. असेट म्हणजेच काय असणार आहे, माझी सगळी संपत्ती. जी गोष्ट वाटेल ना माझी संपत्ती आहे, गप उचलायचं आणि त्याला असेट घोषित करायचं, बाकी काय नाही विचार करायचा. बघा, मशिनरी माझी संपत्ती असू शकते, प्लांट अँड मशिनरी, फर्निचर, फर्निचर फिक्स्चर, गव्हर्नमेंट बॉन्ड, लूज टूल्स, लाईव्ह स्टॉक, इक्विपमेंट्स, मोटर व्हेकल्स, मोटर कार, बरोबर ना मित्रांनो, मोटर कार. आफ्टर दॅट नंतर येऊ शकतो माझा कम्प्युटर, फर्निचर अँड फिटिंग, फ्री होल्ड प्रॉपर्टी, लीज होल्ड प्रोमाइसेस, कॅश, कॅश इन हँड, कॅश ॲट बँक, संडे डेटर्स, जे लोक मला उधार, आता मी लोकांचा घेतला होता क्रेडिटर्स, तर मला पे करायचा होता, आता लोकांनी माझे उधार खाल्लेत म्हणजे डेटर्स, तर ते मला पे करतील. ओके, त्यानंतर बिलाचे पैसे येणार आहेत, ट्रेड रिसिवेबल होणार आहेत, इन्व्हेस्टमेंट कुठे मी केलेली आहे, प्रीपेड वेजेस एक्सपेन्सेस करून ठेवलेत, आउटस्टँडिंग इन्कम, असा इन्कम जो बाकी आहे मला भेटणार आहे, स्टॉक इन ट्रेड. म्हणजे जर थोडक्यात बोललो तर सगळी संपत्ती. बघा, कोणताही स्टॉक असेल तो माझा असेटच आहे. स्टॉक स्टेशनरी, स्टॉक ऑफ पोस्टल स्टॅम्प, लोन गिवन म्हणजे असा लोन जो मी दिलाय, टेकन म्हणजे मी घेतलाय, म्हणून टेकन तुमचा लायबिलिटीला होता आणि लोन गिवन म्हणजे तुम्ही दिलेला आहे, तो असा लोन तो तुम्हाला भेटेलच, म्हणजे माझी संपत्तीच आहे. सपोज झाला असं, ए पर्सन आहे आणि बी पर्सन आहे, मी याला काय दिलेलं आहे, याला मी लोन, याला मी लोन काय केलेलं आहे मित्रांनो, लोन दिलेलं आहे, बरोबर ना, गिवन आहे. म्हणजे हा पुन्हा मला काय करणार आहे, कॅश पे करणार आहे किंवा मनी मला पुन्हा देणार आहे, तर मी ती माझी संपत्ती आहे ना, तो माझा खर्च असू शकत नाही, विसरू शकत नाही मी, तो लोन गिवन. आणि दुसरा व्यक्ती आहे सी नावाचा, ज्याने मला लोन दिलाय, म्हणजे लोन मी त्याच्याकडून घेतलेला आहे, टेकन आहे, मी त्याला पे करणार आहे. मग ज्याला मी पे करणार आहे, लोन टेकन म्हणजे लोन घेतलेला आहे, ओके, त्याला मी पे करणार आहे म्हणून लायबिलिटीला, आणि गिवन म्हणजे मी लोन दिलाय तो मला भेटणार आहे म्हणून ती माझी असेट. ठीक आहे, कन्फ्यूज व्हायचं नाही. गिवन म्हणजे असेट, टेकन म्हणजे लायबिलिटी. नंतर पी एफ इन्व्हेस्टमेंट, तुमचे आईवडील पी एफ करत असतील किंवा जे कामाला असतील तुमचे आईवडील, त्याने पी एफमध्ये पैसे इन्व्हेस्ट केले असतील, त्यांना विचारा ती तुमची संपत्ती आहे का, की तुम्हाला ते पैसे लोकांना द्यायचे आहेत, ते सांगतील संपत्ती आहे, आणि म्हणून संपत्ती कोणती असते काय, आपली असेट. इन्कम रिसिवेबल, अशी इन्कम जी मला भेटणार आहे. तर मित्रांनो, अशा प्रकारे आपले तिन्ही फॉर्मॅट्स आहेत. कोणकोणते, तर असे 3 फॉर्मॅट्स, ट्रेडिंगचे, P&Lचे आणि कोणता, कॅपिटल आणि बॅलन्स शीट. ठीक आहे, असे फॉर्मॅट्स आहेत. आता काही इम्पॉर्टंट फॉर्मॅट्स बघूया आपण, ज्या मी प्रिपेअर केलेल्या आहेत माझ्या नोट्सनुसार. तर ते तुम्ही पाठ केलेत तर तुम्हाला इझी पडेल. मी असा विचार करतो की हे तुम्ही पाठ करावेत,
जेणेकरून तुमचा फायनल अकाउंटमध्ये ज्या तुम्हाला 2-4 गोष्टी त्रास देतात त्या त्रास ऑटोमॅटिकली तुमचा कमी होऊन जाईल. जसं की असेटमध्ये बघा सन्ड्री डेटर्सची इम्पॉर्टंट खूप अशी मोठी ॲडजस्टमेंट असते. तो तुम्ही पाठ करा, पाहिजे तर 2-4 वेळेला लिहून काढा पाठ झाल्यानंतर की खरंच पाठ झालं आहे का. म्हणजे सन्ड्री डेटर्स पहिला लिहायचा, त्यानंतर त्याच्यामध्ये बिल्स रिसिवेबल डिसऑनर जोडायचा, प्लस अनरेकॉर्डेड सेल करायचा, तिघांचा टोटल करायचा इनरला. त्यानंतर त्याच्यातून पहिला न्यू बॅड डेट्स मायनस करायचा. कोणता मायनस करायचा? न्यू बॅड डेट्स. त्याच्यानंतर मायनस होणार न्यू IDD आणि आफ्टर दॅट यू आर कॅल्क्युलेटेड डिस्काउंट ऑन डेटर्स. व्हॉट इज कॅल्क्युलेट डिस्काउंट ऑन डेटर्स. किती वेळा तरी हे पर्सेंटेजमध्ये दिलेले असतात, म्हणून तुम्ही हाच सिक्वेन्स फॉलो करा. जर तुम्ही काही उलटे पुलटे सिक्वेन्स फॉलो केलेत तर तुमचा पर्सेंटेज रॉंग होईल आणि तुमचा आन्सरसुद्धा चुकीचा ठरतो. म्हणून मित्रांनो फर्स्ट न्यू बॅड डेट्स मायनस करा, न्यू IDD मायनस करा, आफ्टर दॅट डिस्काउंट ऑन डेटर्स मायनस करायचा. ठीक आहे, हा झाला फर्स्ट इफेक्ट डेटर्सचा. दुसरा इफेक्ट तुम्ही P&Lच्या डेबिटला देणार. पहिला लिहायचा बॅड डेट्स टू ओल्ड बॅड डेट्स, नंतर न्यू बॅड डेट्स प्लस करायचा, न्यू IDD प्लस करायचा, टोटल घ्यायची, त्याच्यातून मायनस करायचा ओल्ड RDD. तो कुठे दिलेला असेल तर मित्रांनो तो तुम्हाला दिलेला असेल, तो कुठे तुम्हाला गिवन असेल, तो गिवन असेल तुम्हाला ट्रायल बॅलन्समध्ये. आणि नंतर त्याचा जो तुम्ही डिस्काउंट डेटर्सवरती काढलेला आहे त्याचा सेकंड इफेक्ट पण त्याच्या खाली कुठेतरी द्यायचा, डिस्काउंट ऑन डेटर्स. ठीक आहे, आता या गोष्टी कुठे कुठे भेटतील तुम्हाला मित्रांनो, तर ओल्ड बॅड डेट्स तुम्हाला ट्रायल बॅलन्समध्ये भेटेल, न्यू बॅड डेट्स तुम्हाला ॲडजस्टमेंटमध्ये पायाखाली कुठेतरी रेंगताना दिसेल, नंतर न्यू IDD त्याच्याच बाजूला बसलेला असेल पायाखाली, आणि ओल्ड IDD कुठे असेल? डब्यामध्ये राज करत असेल. ठीक आहे, डब्यामध्ये मीन्स व्हॉट इज डब्बा? ट्रायल बॅलन्स. ठीक आहे, ओल्ड बॅड डेट्स डब्यामध्ये भेटेल, ओल्ड IDD पण डब्यात भेटेल, न्यू बॅड डेट्स आणि न्यू IDD म्हणजे जुनेवाले सगळे आयटम्स तुम्हाला डब्यात भेटतील आणि नवीनवाले सगळे बाहेर कुठेतरी रेंगताना दिसतील, पडताना दिसतील. ठीक आहे, तिथे शोधायचा. आफ्टर दॅट एक अजून इम्पॉर्टंट तुमच्यासाठी मी बनवलेला आहे, तो म्हणजे सेम त्याचाच उलटा सन्ड्री क्रेडिटर्सचा असू शकतो. सन्ड्री क्रेडिटर्स लायबिलिटी लिहायचा, जर बिल्स पेबल डिसऑनर असतील प्लस करायचा, अनरेकॉर्डेड परचेस प्लस करायचे आणि मायनस डिस्काउंट ऑन क्रेडिटर्स करायचा. ओके, आणि त्याचा सेकंड इफेक्ट मित्रांनो कुठे जाणार तुमचा? तर सेकंड इफेक्ट जाईल P&Lच्या क्रेडिटला, डिस्काउंट लिहायचा, डिस्काउंट ऑन क्रेडिटर्स प्लस करायचा. ठीक आहे, तुम्ही अशा प्रकारे करू शकता. आता अनरेकॉर्डेड परचेस आले, लास्ट फॉर्मॅट इम्पॉर्टंट. अनरेकॉर्डेड परचेस आले तर काय करायचा? तर त्याचा ट्रेडिंगला डेबिटला लिहायचा, टू परचेसेस, त्याच्यात अनरेकॉर्डेड परचेस प्लस करायचे आणि मायनस करायचा परचेस रिटर्न, किंवा त्याला रिटर्न नाव असेल. ठीक आहे, तो करायचा. ठीक आहे, आफ्टर दॅट सेल्समध्ये अनरेकॉर्डेड सेल्स प्लस करायचे, आफ्टर दॅट मायनस सेल्स रिटर्न, किंवा रिटर्न इनवर्ड पण असेल तो करायचा. इथे तुम्हाला शब्द असेल रिटर्न आउटवर्ड. ठीक आहे मित्रांनो,